नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्तिरसिकांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आज या निसर्गरम्य अशा परखंडे गावामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्तानं आणि संयुक्त जयंतीच्या निमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आज या गावामध्ये सन्माननीय या सगळे गावचे ग्रामस्थ यांनी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करून हा डबलबारीचा कार्यक्रम आयोजित केला आणि या डबलबारीसाठी मी स्वतः श्री समीर रामाकुमार लिंग रवण प्रासादिक भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पकवासात करतात हे सुप्रसिद्ध भजनीबुवा प्रसाद धुरी यांचे सुपुत्र प्रणव धुरी आणि तबलासात करतायत क्षितिज राणे तबलासात करतायत ते कार्तिक गोसावी आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सांगण्यासाठी आमच्या जोडीला असणारे सुप्रसिद्ध भजनीबुवा गुरुवार गुरु यांचे पट्ट शिष्य त्यांना पखवासात करतायत तुषार शिंदे आणि तबलासात करतायत ते ओंकार लक्ष्मी आणि त्यांचे सर्व भजनी मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो. या डबलबारी सामन्यासाठी ज्यांनी आम्हाला फोन करत संपर्क केला ते सन्माननीय आमचे मित्र आनंद दादा हिरवे यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी विनंती करेन की भगवान दादा डेभे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवतो. एक खुर्ची द्या. भगवान दादा डेभे सुंदर भजनी आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असं महादेवजी जानकर या साहेबांच्या चांगलं कर्तव्य आणि काम करतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय गणेश काळेबुवा दिनेश देवेबुवा पुणे संपत काळे माऊली त्याचप्रमाणे जनार्दन देवेबुवा संतोष बर्गे सरपंच अंकुश काळे त्याचप्रमाणे संतोष देवे कोमल कंट्रक्शनचे मालक त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष आकाश मोरे साहेब भगवान ढेके साहेब रासप नेते आनंद हिरे रासप नेते भगवान कोटिवा देवे साहेब सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढोके साहेब सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे बुवा एक उत्कृष्ट भजनी बुवा त्यांची गाणी युट्यूबच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आणि ज्येष्ठ भजनी बुवा त्यांची माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पांडुरंग बर्गे सामाजिक कार्यकर्ते आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे रघुनाथ हिरवे सामाजिक कार्यकर्ते बबनगोड हिरवे आणि त्याचप्रमाणे महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून आमचे मित्र अशोक बर्गे साहेबांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करतो. अजून कोणाची चुकून नावे राहिली असतील तर माफ करा. या ठिकाणी गणेश आखाडे हुआ उपस्थित आहेत. यांची उद्या बरोबर वारी आहे. आज अभ्यास करा आणि उद्या वारी करा. बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे संपत काळे हे सुद्धा या ठिकाणी संपत आखाडे या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या बाजूला बसलेले बाजीराव हिरवे त्याचप्रमाणे गणेश काळेबुवा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. आमच्या जगताचा राज्यदैवत श्री गणपती गजाननाच्या चरणात विद्येचा राज्यदैवत सरस्वती मातेच्या चरणात नमस्कार महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन सत्यनारायणाची कृपा आशीर्वाद घेऊन परमपूज्य आंबेडकरांच्या चरणाची नतमस्तक होऊन राजश्री शाहू महाराजांची कृपा आशीर्वाद घेऊन ऐश्वर्याचा देवालयात नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या या आमचे सामने संगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात होते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.
वेळेला महत्व. लक्षात ठेव, जो सेलिब्रिटी असतो ना तो नेहमी उशिराच येतात. जसे ते शिंदे साहेब येले ना उशिरा, तसा आपण सेलिब्रिटी आहे. कळलं? काय सांगता, 1 वर्ष अभ्यास करून परीक्षेला बसून नापास होतो. आमच्याकडे आदल्या दिवशी अभ्यास करून पास होणारी पोरगी होती. कळलं? तू कोणाक मोठेपणा सांगतो? अरे तुझ्या बोलण्यावरूनच कळतं तुझं काय हाता. बरोबर की नाही? पटलं की नाही तुमका? तो बोलतात तसं हा तो पक्व झालं. ते माझ्या चकव्यावाल्या सांगता तू बसू नको, वाजवू नको. अरे कलाकार बसलो तर तुझा काय दुखला? कलाकाराची इज्जत करायला शिक तर पुढे जाशील. माझी उद्या बारी पुण्यात उपकार करत पैसे घेत ना. मी सकाळी 8 वाजता आलोय. काय गरज आहे? तुका कोणी बोलवलेलं होय 8 वाजता? बारी रात्री 9ची. मी बरोबर टायमिंगला आलो. तुझ्या चेहऱ्यावरून कळता. लक्षात घे. मी तुका अजून सांगते, माका जर मोठं भाऊ समजत असेल ना, माझं मान ठेवून बारी करूची तर बिंदास कर. मी मान सोडून बारी केलं तर मान कापल्याशिवाय मी ठेवणार नाही. ह्या लक्षात ठेव. कारण तू आता इलस, मी हय 2-3 बारी करून गेलोय. आणि कसे केलंय ते ह्या माऊलीन काय विचार. आणि तू काय करून गेलस हे मग सांगायला लावू नको. व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, पण आपण नाही बोलत रे. त्याच्यामुळे शिस्तीत बारी करायची, शिस्तीत घरी जायचं. नाही घरी नाही, पुण्याला जायचं. आणि तू पुण्याचा मोठेपण माका सांगा नको. ती पोरगी असते बघ. अरे तू उद्या जवळ बारी करतलस ना, तुझ्या माहितीसाठी सांगते. पुण्यात एक गाव आहे भोसरी. आपल्याकडे म्हणतात ना भोसरीचा. तो पुण्यात गाव आहे. खैया स्टेज आहे, नाट्यगृह आहे की नाही. काही बारी मी आणि अभिषेक शिरसाट पण केलेली. त्याच्यामुळे तू माका हळली मोठेपणा अजिबात सांगा नको. राहता राहिलो विषय, मी 2 मिनिटासाठी बाहेर गेले, अर्धीच भाकरी खाऊन गेले. आई शकतो जीव बघा माझे. नाही हो सांगायला उशीर झाला, उशीर झाला. ठीक आहे म्हटलं, उशीर झाला, अर्धी भाकरी खाली, परत जाईन अर्धी खाऊन येईन. असा हसव वा. रागात बोलणं सगळ्यांना जमतं, मला सुद्धा जमतं. पण तुझं एक जरी व्हिडिओ व्हायरल झालं ना, तू 12च्या भावात अशी. लक्षात ठेव, या सीझनची माझी शेवटची बारी असं समजा नको तू. मला लय फोन इलेले आहेत अजून, पण मी घेत नाही. ताकद नाही सध्या. अरे 22 एप्रिल पासून औषध खरं सांगते, 22 एप्रिल पासून 21 मे पर्यंत सलग बारी केले. माझ्या जीवन काय म्हणायचं सांगा. आरामच नाही, झोप नाही. घराकडे गेले तो पोरगो औषध सांगता, मम्मी काका आले. गेली म्हणून मम्मी काका आले. तुझं काय विषय नाही, तुझी ढोपरा सुटली नाही राजू. काय कर्म लिहून घेत माका सांगता. एवढं लिहून घेतला असता तर तलाठी झाला असता. आणि आता तू काय कर्म लिहूत, तुझ्या पेनातली शाई सरवी मी. काय शिंदे बरोबर की ना, तुम्ही लय बारे केलास, पण ह्यो काय वेगळा हो. तो बोलताच कसं बघा. मी त्याला काय सुरुवातीक बोललंय, अशी लय बुवा म्हणता कुठं आलंय. या बोलण्याचा बरोबर हा. तुका जेवढी वर्ष नाही झाली ना, तेवढे बारी मी केले. लक्षात घे. तू आता आता येतो होय पुण्या बिण्यात वावशी फवशी. कळला? ते पोरगे का बसलेत तुझ्याकडे माहित आहे, तुझी दाढी मोठी आहे म्हणून. माझ्यावर दाढीच नाही. असं हसव रे, रागात बारी करू नका प्लीज. तुझ्या तू ते का सांगतो त्याच्या पायाशी नतमस्तक हो. आणि ते का सांगतो तू बसत नको, वाजवूच नको. या चुकीचा ना. अरे तो एक कलाकार आहे, इज्जत कर कलाकाराची. आज इथे भजनी बुवा बरेच आहेत. हे बघ, हे सुद्धा भैरवी म्हणत बसले ना, रडवतीस तुका हे. आणि हे चांगले कार्य करते. तरीच म्हटलं हे खै होते.
कैलासवासी काशीराम लक्ष्मण हिरवे यांच्या स्मरणार्थ आनंद काशीराम हिरवे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. व मोठेपणा नाही करत आणि समीर कदमने कधी मोठेपणा केली नाही, लक्षात घ्या, आणि करणार पण नाही. आणि म्हणून समीर कदमचं नाव आहे. तू सांगतो मंडळात की 2000 रुपये त्यांचे कट करा आणि तुका द्यावा, बिंदास घे, कारण तुझ्यापेक्षा सुपारी माझी चढ आहे. कळला? मी कमी निमित्त बारी करीत नाही. गेल्या वर्षी किती केलं, गेलं ना कर्मा, आता येईलच ना. समीर कदम बुवांना सुपारी द्याल तेवढी द्या, शेवटी माझ्या पाठीतूनच यायचा तुका, पुढे जाऊचा प्रयत्न करू नको, आधीच सांगतो. ठीक आहे, भजनाला सुरुवात करूया. सन्माननीय संतोष ढेबे, कोमल कंटक्षणचे मालक, बारीक कडक झाली पाहिजे, त्याच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. पण कोमल कंस्ट्रक्शन म्हटल्यानंतर आज बुवा एक नाव आहे, 100 कमीच. हा, हे बाजू खत त्याच्यामुळे मला भीती. कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर आज त्यांच्याकडे लय पैसा. हा, पण असू देत, तू काय कमी कर, तुला माझे पैसे ते का 10 जन्म घ्यायचे लागतील. ठीक आहे, चला चला. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो, माझ्याकडे देव माझा पाहतो, मागे उभा मंगेश, गाण्याचा अर्थ माहितीये? लता मंगेशकर ताईने गायलेलं गाणं आहे. मागे उभा मंगेश, तो कोण माहितीये? कोण? लता दिदींचा गाव गोव्यामध्ये मंगेशी गाव आहे आणि त्यांचा देव तो मंगेश, आणि म्हणून ह्या गाणं त्यांनी गायलेलं. लक्ष दिला? तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगायला ठेवलंय, पुढे कधीतरी तुका उपयोगात नाही. हा, आणि गाणी बिणी म्हणतच नाही ती माझ्या समोर, ती कमी कर, पण चांगली म्हणते, एकदा जोरदार बोलसाठी टाकायला. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. पण जर उगाच काहीतरी बोलायला माझ्या डोक्यात गेलो, काय तू सपलस, त्या झेंड्याचं दांडव काढून मारीन. हे आपलं मनोरंजन म्हणून बोलतोय, तुम्ही हसा करा, माझं काय विषय नाही. आता हे माझी माता भगिनी बसलेली होती, का वाटलं यांच्याकडे पैसे कमी आहे. अरे 1500 रुपये त्यांना मिळतात, 1500 मिळतात की ना, 1500तले 100 हाणून जरी माका दिले तरी काय कमी. ठीक आहे, सागपनी ध आणि धप गगपनी धप गरी, जिस जिसनी तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, बोलिए जिसके साईनाथ हो, साईनाथ
गपनी धप गरे नी धसा आ आ धन्यवाद. प्रकाश बुवा शिंदे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय. त्यांना बाहेर मुंबईला जायचंय. बुवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रकाश शिलार बुवा महाबळेश्वर रेमेसी यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अशोक बर्गे आमचे मित्र यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय. आभार मानतो. धन्यवाद. संपत ढेबे संतोष ढेबे कोमल कंस्ट्रक्शन यांच्याकडनं बारी चांगली झाली पाहिजे यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. धन्यवाद. स्पर्श होता तुझा विसरलो भान, स्पर्श होता तुझा विसरलो भान, काशीला प्रपंची बहुगुंतलो रे, माया प्रपंची बहुगुंतलो, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, देहाभिमाने अतिराहवेना, देहाभिमाने अतिराहवेना, तुझवीन रामा मज कंठवेना, तुझवीन रामा पंढरीनाथ विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन, सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण, ग्रामदेवता श्री लिंगरवळनाथ, श्री वेताळ मुंजेश्वर, शिवरामेश्वर, श्री देवगांगेश्वर, श्री देवराटेश्वर, भगवती माई भवानी अंबिके जगदंबे परस्वामी दुर्गा भवानी आई शिवराई
सन्माननीय दिनेश ढेबे बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानतोय, धन्यवाद. पुणे दिनेश ढेबे बुवा म्हटल्यानंतर पुणे त्यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. बुवा आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जयंती उत्सव आहे. आणि आज खरोखर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की यांची जी एकी आहे ती खरोखर जोपासण्यासारखी, आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. कारण त्यांच्यासाठी मी एकच सांगेन की सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि परखंडे गावच्या या ग्रामस्थांनी केलेल्या कार्याची महती कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. आणि बुवा माननीय जानकर साहेब नेहमी सांगतात आपल्या भाषणामध्ये, जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है, और जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जती होती है. लक्षात दिला काय कळलं मी बोलले तर? गुरुवारी यांची नावं घेतलं, अभिषेक शिरसाट बुवा, परशुराम पांचाळ बुवा, आनंद आहे. पण ज्यांचं बोर्डर नाव दिलंस त्यांचं नाव घेतलंच नाही का? वाईट वाटलं मला. दुर्वास गुरव बुवा आहे ना तिथे नाव, म्हणून मी पाठी बोर्ड बघावं. चुकी झाली ती मान्य करायची, चुकीला माफी नाही. कारण ही परखंडी गाव आहे. पोरगी व कशी टपलेली आहे तुझ्या, पण का वाटला एखादं दगड उचलून मारायचं तुझ्या, मारू को पाठी होती. तू एका कमी समजा नको. अरे तो पुढे बसला ना, हो तो तर लय हुशारा, माहित नाही. शाळेत त्या दिवशी गेलो, बंड्या नावच नाही तुला असं नाही. नाव काय रे? तेजस. यश. क्या बात आहे. अरे मग तुझ्या नावातच यश हा. तो तसंच नावाप्रमाणे यशासारखं वागतात ग, माहित आहे. आणि त्याचे पप्पा सामाजिक कार्य करते. पण तो पोरगो एवढं हुशारा व टोपी घातल्या, तो कधी कोणा टोपी घालू शकता. तुका वाटलं तुका घालू शकता. त्या दिवशी शाळेत बाईने विचारलं नाही काय, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना. व्याकरणचा तास. एका विचारले यश याचा अर्थ सांग. हा हुशार, हा उभा राहिला. तो बाई चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ तो चाफा मुलीला आहे. हो. एका सकाळी फोन केलं, हे सकाळी 8 वाजता येलो. सकाळी फोन केला बुवांना, म्हटलं असंच काय रे सुशांत? तो म्हणता मी झाडाखाली बसलो. परत दुपारी फोन केले, म्हटलं असंच काय? तो म्हणता झाडाखाली बसलो. संध्याकाळी 6 वाजता फोन केला, कुठे आहेस? झाडाखाली बसलो. म्हटलं का रे? तर नाही म्हणता त्या दिवशी संदीप पुजारी बुवांनी सांगितलं नाही आहे, झाडाखाली बसल्यावर शीतल आणि छाया मिळते. मग म्हटलं संध्याकाळी काय भेटला? म्हणता संध्या भेटली पण ती काळी भेटली. असं हसवून बारीक चिडान करशी कर्मान मरशी. तू का आता सांगतो? चल. 15 मात्रा बुवानी सुंदर घेतले. त्यांना फरमाईश होती, आपल्याला सुद्धा फरमाईश आहे 19 मात्रा. पण ठीक आहे, बुवानी सुंदर भजन केलेलं आहे. बुवांच्या भजनाला मी नाव ठेवत नाही. गाणी सुद्धा सुंदर म्हणतात. वेळेचं महत्व मला समजावून सांगतात. पण बुवा आपण भजन किती वेळ केलं याला सुद्धा महत्व द्या. तुम्हाला उद्या बारी आहे. माझं काय नाही, मी गाडी येत वर पाय करतो, झोपान जातो.
तर बोलतले ते सर्व. काय बुवा ह्या मोबाईलने वेड लावलेलं आहे. काय बघ ज्याचा मग अशी मोठेपण सांगत होतस ना, टाळ घेऊन फिरत होता तर आता मोबाईल घेऊन फिरता. काय करतं आणि ह्या वेळ कोणी लावला असेल तर ते औषधी चुका. कारण आपला काम होऊसाठी पोरग्यांच्या हातात मोबाईल देतं, ते खेळत राहू आणि आपण आपली कामं करतो. म्हणजे मी माझ्या घरातला अनुभव सांगतो, तशी ही परिस्थिती आहे. असेल पर्यायच नाही. लक्षात दिलं बुवा, या मोबाईलमुळे मुलं वेडी होत चाललेली आहेत. जेवताना सुद्धा त्यांना मोबाईल लागतो की नाही. आम्ही सुद्धा जेवताना एका हातात मोबाईल ठेवायचो, पण जेवणावर आपलं लक्ष नसतं, मोबाईलवर लक्ष. हो की नाही. आता तो पण बघा मोबाईलवरती काय एवढ्या रात्री कोण मेसेज करत असत सांगा. अग नाच नाच ना,
हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी ग ग ग ग ग पनी नी नी पनी सा 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 सागरे रे सरे नी सनी पनी ग सागरे रे सरे नी सनी पनी सा सा नी पनी सा सा राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम हरि राजा राम राजा राम हरि राजा राम कृष्ण हरि 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 राजा राम 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 हरि राजा राम 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 हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय. जास्त काय बुवा बोलले नाहीत. राष्ट्रीय राज्य कार्यकारिणी सदस्य राष्ट्रपती यांच्याकडनं भगवान ढेबे यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचे बहुमूल्य असं पारितोषिक स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. काय माणसाजवळ धन नसलं तरी चालेल, पण एक चांगलं मन असणं गरजेचं आहे.
आणि ते तुमच्या सर्वांकडे आमच्या बुवांकडे सुद्धा आहे, पण बुवांना थोडा अनुभव कमी आहे. बुवा तुम्ही सांगितलं कोरसला जे बसले त्यांना तुझा स्वभाव माहिती आहे, पण तू जेव्हा भजन करीत नाही होतस ना त्याच्या आधीपासून मी त्या कोरसवाल्यांका ओळखतो. त्याच्यामुळे त्यांना माहित आहे समीर कदम काय आहे. अरे जिसमे है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, आणि ज्याच्या फक्त आडनावात हा दम, अंगात अजिबात नाही, तो मी समीर कदम. बघ ही पोरगी मगाशी तुझ्या भजनात बसलेली काय काय हो तात्यावींचो आवडलो. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नको रे तू, आणि माझ्या शरीरावर पण जाऊ नको. अर्धी भाकरी खाऊन जरी इले ना तरी आता परत जाऊन अर्धी खातो. असू देत, मला मनोरंजन म्हणून बोलते, तुका काहीतरी बोलायला पॉइंट मिळावं. पण बुवा खरोखर सुंदर आहेत. त्या दिवशी मला बुवानी फोन केला, मला म्हणतात बुवा, म्हटलं काय लागेल, ते नाही म्हणतात मला ना हल्ली जवळचं दिसत नाही. तर म्हटलं जवळचं दिसत नाही तर चष्मा लाव. तो म्हणतो मी बुवा चष्मा लावला, पण चष्मा लावल्यावर आमची शेजारी म्हणतात तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढ, म्हणतो चष्मा मी काढला, पण चष्मा काढल्यावर भंगली शेजारी दिसत नाही. इट्स अ जोक. बुवांचं लग्न झालं नाही आधी, अनुभव बुवांना कमी आहे, पण बुवा अनुभवाविना ज्ञान समर्थ नाही. त्या दिवशी मैत्रिणी फोन केला आणि हे काय सांगता आमच्या सुशांतला त्यांचं नाव वेगळं आहे, सुसू. शॉर्ट फॉर्म म्हणतात ना, शॉर्ट फॉर्म सुसू म्हणतात बुवांना, आणि ते फेमस नाव आहे त्यांचं, पण त्यांचं नाव सुशांत जोईल आहे. त्यांना मैत्रिणीने फोन केला आणि तिने सांगितलं मला अशा जागी घेऊन जा तिथं कोणी जात नाही, स्वतःहून जात नाही. यांनी काय करूचा, यांनी मैत्रिणी फोन केला, म्हणतात चल. गाडी घेतल्याने घेऊन गेलो आणि स्मशानात घेऊन गेलो. ती मैत्रीण भडाकली, म्हणता अरे मी तुला सांगितलं अशा ठिकाणी घेऊन जा तिथं कोण जात नाही. किती हुशार हे म्हणतो, तुका माहित नाही हय येऊसाठी लोकांना मारायचं लागतं, तुका जिथे पण म्हणजे. ठीक आहे, रूपाचा ध्यानाचा उद्धराया आला तू भक्त जना, गौरी पुत्र देवा तू दया घना. प्रथम वंदन तुला मोरया श्री गजानना.
सामाजिक कार्यकर्ते कल्पेशजी पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांनी खरोखर सगळ्या या कार्यक्रमासाठी खूप मदत केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कल्पेशजी पाटील कार्यकर्ते ते आहेत महान, कल्पेश पाटील त्यांचे नाव. एकच वादा आमचा पाटील दादा, एकच वादा आमचा पाटील दादा. दादा, कार्यकर्ते ते आहेत महान, कार्यकर्ते ते आहेत महान, कल्पेश दादा त्यांचे नाव, कल्पेश दादा त्यांचे नाव. नाव घालते परखंडे गावात. हा. दादा, पाटील दादा, एका टायमिंग शॉट म्हणतात. आनंद हिरवे साहेबांकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. या गाण्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. रूपाचा अभिमान. रूपा पाहत आले Oh